सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास भगवान की जय। सब संतन की जय। बिलाडे अप्पान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमध्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीर्थं त्रिनेत्रं सद्गुरुतं नमामि। ज्यांच्या कृपेने मजलाभ झाला जन्मांतरीचा जडभार गेला साक्षात परमात्मा मज भेटविला ऐसा ज्याने उपकार केला विसरू कसा मी सद्गुरूला। अभय माझ्या हृदयात आहे ज्याने ती माझे मज हित केले ऐसा ज्याने उपकार केला विसरू कसा मी सद्गुरूला। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सब संतन की जय। श्री स्वानंदमय सद्गुरु रूप तयाचे आम्ही स्मरू। श्री स्वानंदमय सद्गुरु रूप तयाचे आम्ही स्मरू। अज्ञान अंधकारी विषयांच्या वासनाभारी अंतकरणी प्रकाश करू रूप तयाचे आम्ही स्मरू। श्री स्वानंदमय सद्गुरु रूप तयाचे आम्ही स्मरू। मन हे दुर्बल असे चित्त ते चंचल दिसे त्यासी करू निर्विकारू रूप तयाचे आम्ही स्मरू। श्री स्वानंदमय सद्गुरु रूप तयाचे आम्ही स्मरू। कर्म करोनी कर्मातीत देह असोनी देहातीत ज्ञान पिऊनी ध्यान धरू रूप तयाचे आम्ही स्मरू। श्री स्वानंदमय सद्गुरु रूप तयाचे आम्ही स्मरू। सोहम भाव सागरू उतरोनी पैल पारू सद्गुरुचे चरण हृदय स्मरू रूप तयाचे आम्ही स्मरू। श्री सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास भगवान की जय। सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। जव प्रकृतीचे अधिष्ठान जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान। या ताईला म्हणा फ्रेश होईल। जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन अपैसी असे देखे विहित कर्म जेतुले ते सडे जरी ओसंडिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचा। सांगे श्रवणी ऐकावे थेले की नेत्रीचे तेज गेले हे नासाग्री बुजाले परिमोडू निघे ना तरी प्राणायापाना ना तरी प्राणपान गती की निर्विकल्प झाली मती की क्षुधा तृष्यादी आरती खुंटलिया हे स्वप्नाबोधो ठेले चरण चलो विसरले हे असो काय निमाले जन्ममृत्यू हे न ठकेती जरी काही म्हणून नैष्कर्मे ओवावे तरी तरी सांडी ते काय म्हणून कर्मत्यागू नाही प्रकृती मता। कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे येरी जरी मोकली अंतकरणे
वाही जे वाया देखे रथी आरुडले मग जरी निच्चिळू बैसले तरी चळू होऊनी हिंडी दे परतंत्रा का का उचलिले वायुवंशी जळे शुकुपत्र जैसे निष्ठेचा आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिये विकारे नैष्कर्मे व्यापारे निरंतर म्हणून संगू जव प्रकृतीचा तववरी त्यागू न घडे कर्माचा ऐसिया करी म्हणती तयाचा आग्रह उरे. हा जो तिसरा अध्याय कर्माचा वाचायला पाहिजे आपण. कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय. भले भले ज्ञाते विचक्षण घोटाळ्यात पडलेले आहेत. कोणतं कर्म चांगलं. बरं, दोन गोष्टी आहेत. इंद्रियाचे कर्म जे आहे, तुम्ही जर म्हणत असा मी कर्मच करणार नाही, कर्म हे जोपर्यंत तुमची आपली प्रकृती आहे तोपर्यंत हे कर्म घडणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं जेणे उगानिले कर्म तेव्हाच पुसले जन्म आणि मरण आणि जन्मल्या श्रम वरचिले गेले. सांगा तुम्ही, दुःखाचा अगोदर मूळ शोधायला पाहिजे. दुःखाचं कारण काय बा. साधू संतांनी सांगितलं जन्माला आलो हेच दुःखाचं मूळ आहे. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाचे ते मूळ पाहिले शोधून. जन्माला येणं हे दुःखाचं मूळ आहे. मग जन्म कशामुळे आहे. वासना. वासना काय आहे बुवा, तोही प्रश्न जे बरेच लोक सांगतात वासना. त्या अनेक असतील त्या सांगू नका आम्हाला, वासनाचे मूळ सांगा. कारण एक गोष्ट आहे, तुम्ही झाड जर तोडायचं असेल तर फांद्या तोडायचं का झाड तोडायचं सांगितलं तुम्हाला. झाड तोडायला सांगितलं ना. लोक काय तोडतायत, फांद्या तोडतायत. आता तसं इथं सुद्धा बाकीचं जर विचार जर केला तर विषय नेमका काय बुवा. तुम्ही अनेक विषय जर बात करायला गेले ना, तुम्ही जर समजा घरात मांजर पडली ते जर बाहेर टाकायला गेले, ते टाकायला इकडे हुंट येऊन मरतो घरात. मग तुम्ही दरवाजा बंद करून जायला पाहिजे होतं का तसं जायला पाहिजे होतं. दरवाजा उघडा ठेवला आणि मांजर टाकायला गेले, तिथं हुंट येऊन मेला. म्हणजे काय, आजा मेला नातू झाला. किंवा एक विषय सोडायला गेले तुम्ही तर दुसरे विषय, झाडाची फांदी तोडली तर तिला अनेक डीर फुटतात. तसं आम्हाला ते झाड फांद्या नका तोडायला सांगा. मग लोक म्हणजे हे सोडा, हा विषय सोडा, तो विषय सोडा, तो विषय सोडा. अरे पण विषयाचं जे मूळ आहे त्याच्यावरच गाव घालायला पाहिजे ना. मग सांगा विषयाचं मूळ काय आहे. विषयाचं मूळ नेमकं काय आहे. सर्व विषयाचं मूळ पहिलं जर असेल मी, हा जो जे ह्याचा अहंकार आहे ना, हा अहंकारच आहे. काय उठा उठी अभिमान जाई ऐसे चढ कोण ते या पंढरीची घडे खडा पाजर रोकडे नेत्रे असूंची आधारा कोटे रोमांच शरीरा. मग सांगा तुम्ही आता वास्तविक पाहता तसं बारकाईने जर पाहिलं तर इथंच आहे मूळ जे असेल तर अभिमान. म्हणून उठा उठी अभिमान. अभिमान जर घालवायचा असेल तुम्हाला पंढरपूरला जावं लागणार आहे. आणि लोक नेमकं पंढरपूरचंच खंडन करतात. वाच्य अर्थ लक्ष अर्थ सर्व घोटाळा करून टाकला. सांगा तुम्ही आता, तुम्हाला लिहिता वाचता यावं असं वाटत असेल तर स्वर व्यंजन मातृकाचा त्याग करून चालेल का. अगोदर काय करावं लागणार आहे. अहो तेच मग तसं इथं सुद्धा आहे. इथं साधू संतांनी हे जे पंढरपूरच्या वाऱ्या केलेल्या आहेत, स्वर व्यंजन कुठपर्यंत पाठ करावं लागते. कुठपर्यंत लिहिता वाचता आल्यानंतर तुम्ही पाठ करता का. आणि पाठ तरी आहेत का तुमच्या आत्या. नाही ना. तेव्हा पाठ करावं लागतं. पण कुठपर्यंत. मग तसं इथं सुद्धा तुम्ही जर समजा जो पायंडा जो आहे भक्ती मार्गाकडे वळवण्याचं जे साधन आहे, माध्यम आहे, ते जर तुम्ही जर हे केलं, काही म्हणतात पुरावे देतात किंवा सावता महाराज गेला नाही, अमुक गेला नाही, प्रमुख गेला नाही, गेला नाही असं सांगतात. पण जर गेला नाही हे जरी गोष्ट खरी असली, काय पूर्वी जर पद्धत होती, पूर्वीची जी पद्धत होती, स्पेलिंग पाठ करतो आमच्या काळामध्ये. स्पेलिंग 10-10, 15-15, 20 स्पेलिंग द्यायचे एका दिवसाचे, ते पाठ करून मग सांगावं लागत होते. आता टॉकिंग सिस्टीम आलेली, डायरेक्ट अगोदर बोलायचं शिकवतात. आता ते लातूर पॅटर्न आहे तो, ते डायरेक्ट काय शिकवतात,
बोलायचं शिकवतो डायरेक्ट टॉकिंग सिस्टीम. मग आता तसं मला काय म्हणायचं, काही महात्मे नसतील गेले, काही महात्मे गेले नसतील, पण भक्ती मार्गाची जी वाट आहे, भक्ती मार्गाची कर्म उपासनेने तुम्हाला इकडे यावं लागणार आहे. कशाने? कर्म आणि उपासनेने तुम्ही नंतर ते ताईला बसून दे. कर्म आणि उपासना या मार्गाने यावं लागेल. कर्म उपासना ज्ञान मार्गे आले म्हणजे कर्म उपासनाने या मार्गाकडे यावं लागणार आहे. पण तुम्ही कर्म उपासना जर खंडन केलं तर कसं चालेल? म्हणून या ठिकाणी नेमकं काय काय कर्म म्हणजे काय अकर्म. मी असं म्हणत नाही की दोन गोष्टी अशा याच्यामध्ये तुम्ही अपरोक्ष ज्ञान जे आहे परोक्षातूनच द्यावं लागणार आहे तुम्हाला. जे अपरोक्ष जे ज्ञान आहे ते परोक्षातून द्यावं लागणार आहे. कारण अपरोक्ष दाखवता येत नाही, अपरोक्ष बोलता येत नाही. देवाबद्दल काहीच बोलायचं नाही. जन्माला आला नाही देवाबद्दल कोण सांगायला, देव असा आहे का तसा आहे का कसा आहे. देवाचं ज्ञान सांगायला एकही ग्रंथ नाही, देवाचं ज्ञान सांगणारा एकही ग्रंथ नाही. हे सर्व अज्ञान घालवण्याचे ग्रंथ आहेत. कीर्तन प्रवचन हे सर्व अज्ञान घालवायचं आहे. कारण काय बुवा अज्ञान का घालवायचंय? ज्ञान ही वस्तू आहेच ना, ती प्राप्त करून द्यायची गरजच नाही. प्राप्ताची काय प्राप्ती करता तुम्ही? देवाबद्दल काय सांगायची गरज नाही. तुका म्हणे हा तो स्वयंप्रब्रह्म, स्वतःच ब्रह्म आहे, पण तर ती त्याचं अज्ञान आडवं आलेलं आहे. कशाचं अज्ञान? अज्ञान कशाचं आहे? या देहाचं अज्ञान आहे, या देहाचं अज्ञान आहे. मग देह हा कसाचा आहे? देहे तो पाताचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले, बहुतसे चाके सुजले जन्ममृत्यूच्या, या काळनळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पंख पाकुडी तवे सरे. आत्मा तर सिद्ध देतो. आत्म्याबद्दल काय सांगता तुम्ही? माता सांगा, विहिरीला पाणी लावलं, किती बाबाने सोपा परमार्थ करून सांगितलेला आहे. विहिरीला जे पाणी लागलं ते तिथंच होतं का पाणी लावलं तुम्ही? मग नेमकं काय केलं बुवा? दगड माती बाजूला गेली. आता तुम्हाला अज्ञान दूर करायचंय का ज्ञान करून घ्यायचंय? अज्ञान दूर करायचं. मग अज्ञान काय तेच सांगा ना आम्हाला. आपल्याला जे अज्ञान आलेलं आहे सांगा तुम्ही. जे घर घेतो तुम्ही, पैसे घराला दिले का पोकडेला दिले? तुम्ही हे जे घर घेतलं, समजा तुम्ही घर बांधलं, पैसे कशाला लागले? घर बांधायला पैसे लागले का पोकडेला पैसे लागले? बांधायला, घर बांधायला. पण तुम्ही आता घरात राहता का पोकडीत राहता? पोकडीत राहतात. बरं ती पोकडी कुठून आणली का? बरं तिला पैसे दिले का? मग आता हे सांगतात विटे स्वयंभू आमचा विटेवरी उभा, काय नाही घडविला नाही बैसविला, आणि जो म्हणेल घडविला त्याच्यावरती कुष्ठ होय, महारोग होईल त्याच्या तोंडाला. जो विठ्ठल घडविला असं म्हणत असेल तर. पण कोणता विठ्ठल? हे फक्त मात्र ज्ञानबाची मेक आहे. कोणता विठ्ठल घडवला नाही, कोणता विठ्ठल बसवला नाही. स्वयंभू कोणता आहे सांगा तुम्ही? स्वयंभू हे का तुम्ही कुठून आलेले? आपण कुठून येत बी नाही, आपण जात मुळात जन्मालाच आले नाही तुम्ही. हे जन्मचे लोक म्हणते यांना आता इथं वाढदिवस साजरा करतात नाही, हे बाबा म्हणतात जन्मालाच आले नाही आपण. हा जन्माला आपण आलो ते कर्म येत आणि कर्म जात. कोण जन्माला येतं? कर्म केले, कर्म झाले, तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. इथं नेमकं काय करायचं ते समजून घ्यायचे. नेमकं काय करायचंय या देहाकडनं. हा देह कसा अशाश्वत आहे हे समजून घ्यायचंय. हा देह कसा अशाश्वत आहे हे समजून घ्यायचंय. कोणाकडनं समजून घ्यायचंय? कोणाकडनं समजून घ्यायचंय? सद्गुरूंकडनं. याच देहाकडनं, याच देहाकडनं समजून घ्यायचं आपल्याला. कोरड्याचा दांडा होताच काळ, त्याच्याच कडनं त्याला आपल्याला समजून, याच देहाकडनं समजून घ्यायचंय. मग कसं समजून घ्यायचंय? तेवढं समजून घ्यायचं. याच देहाकडनं. हा देह कसा अशाश्वत आहे हे कोणाकडनं समजून घ्यायचंय? देहाकडनं समजून घ्यायचंय. कसं समजून घ्यायचंय तेवढं मात्र प्रश्न आहे. कोणाकडनं? देहाकडनं समजून घ्या. पण कोणाकडनं? सद्गुरू वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय संता विन प्राप्ती नाही, ऐशी वेद देती वय. फक्त संत म्हणता कोणाला एवढं समजून घ्यायचंय. इथं माणसं संतन बसले आणि पळा आमच्या पाया. आकड्याचा पत्ता नाही आम्हाला. वास्तविक पाहता बारकाने विचार करा.
तुम्ही जे नोकऱ्या तुम्हाला लागल्या, जे तुम्हाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ते गुरुने शिकवलेल्या ज्ञानामुळे तुम्हाला ती डिग्री प्राप्त झाली का त्या सरामुळे किंवा त्या गुरुजीमुळे झाली? ते शिकवलेल्या ज्ञानामुळे प्राप्त झाली. डॉक्टर अमुक ढमुक या पदव्या आहेत. सांगा तुम्ही, जर समजा ती पावर जर समजा त्या शिक्षकामध्ये राहिली असती, ती पावर जर त्या शिक्षक राहिली असती, तर सर्वांना डिग्री मिळाली असती, सर्वच नोकरी लागली असते किंवा काय झाले असते. म्हणून ते तसं जर राहिलं असतं, बारकाने विचार करा, तसं जर राहिलं असतं तर संतांचे जे आप्त जे आहेत ते संत झाले नसते का? संतांचे आप्त संत झाले नसते का? जर ती पावर त्यांच्यात राहिली असती तर. हां, अहो त्यांच्यात राहिली असते, त्यांचे सगळे सोयरे मुलं बाळस, हां, याई भाई तुमच्या आपल्या वाट्याला आलं नसतं. मग ही पावर आहे कोणामध्ये? ज्ञानामध्ये पावर आहे. म्हणून तुकाराम मला सांगतात काय, तुका म्हणे येथे अभ्यास प्रमाण, आणि ते ज्ञान यावं असेल तर अभ्यास करावा लागतं. अभ्यास म्हणजे नेमकं काय बुवा? ते ज्ञान जर प्राप्त व्हावं असेल तर अभ्यास करायचा. अभ्यास काय करायचं? याच्या सत काय आहे आणि असत काय आहे. तुम्ही सत्याच्या नादी लागलेत का असत गोष्टीच्या नादी लागलेले? नास्त्या कुचक्याच्या नादी लागलेले आहेत का जे शाश्वत आहे त्याच्या नादी लागलो आपण? शाश्वताच्या नादी लागायला पाहिजे. पण आपण अशाश्वताच्या नादी लागलेले आहे. जी बदलणारी गोष्ट आहे, जी बदलणारी. पूर्वी बघा जे जुन्या सर्व जे हांडे आहेत ना, पितळाचे हांडे, ते असे ठेवायचे. ते कुठं? दर्शनी भागात. कोणी बी घरात एंट्री केली का जे मोठमोठे पातेले बितेले हांडे बिंडे ढेगा अशा समोर ठेवले. आणि त्यावेळेस थाटल्यासुद्धा कशाच्या? पितळाच्या. तांब्यासुद्धा पितळ, म्हणजे सर्व त्यावेळेस पितळ होतं. महत्त्व कशाला होतं त्यावेळेस? पितळ्याला. मग आता पितळ कुठे? संडासला वापरायला लागले ते तांबे पितळाचे काही जे गावात. नंतर म्हणजे पितळ गेलं, नंतर काय आलं? स्टील आलं. ते स्टील बी गेलं, नंतर अल्युमिनियम आलं. मग आता सांगा तुम्ही, शाश्वताच्या नादी लागले आहेत का जे बदलतंय, जे परिवर्तन होतं त्याच्या नादी लागलेले? अशाश्वताच्या नादी लागलोच आपण, बदलणाऱ्याच्या नादी लागलोच आपण. मग आता शाश्वत काय बा? दृश्यातलं जर आपल्याला शाश्वत काय आहे हे कळलं नाही तर हे परमार्थातलं शाश्वत आणि अशाश्वत कधी कळेल आपल्याला? म्हणून या ठिकाणी नेमकं हे जे कर्म जे आहे, हे कर्माचा विषय. म्हणून हा 3रा अध्याय जो आहे ना कर्माचा, कर्माबद्दल, कर्म नैष्कर्म स्थितीमध्ये कसं राहता येईल. आता तुम्ही तिची आरती जे बोलले ना, आपल्या संप्रदायाच्या लोकांना ही आरती जर येत नसेल, महाराजाला, समाजात जाऊ द्या, महाराजाला जर येत नसेल ना, तो महाराजच नाही. तो महाराजच नाही. कारण की ह्या आरतीमध्ये आपण जे बोललो श्री स्वानंदमय सद्गुरू, ही सद्गुरूची जी आरती आहे याच्यामध्ये सर्व परमार्थ मांडलेला आहे. या आरतीमध्ये एवढीच म्हणायची आणि एवढेच अर्थ समजून घ्यायचा. तर त्यात पहिलाच अर्थ सांगितलेला आहे त्याने, अज्ञान अंधकार. विषयाकडे मनुष्य का जातो? अज्ञानामुळे जातो. विषयाकडे का जातो? अज्ञानामुळे जातो. विषयाकडे हो, अज्ञानामुळे विषयाकडे जातो. जर सांगा तुम्ही, जर आपल्याला ज्ञान राहिलं असतं तर आपण विषयाकडे गेलो असतो का? बरं, एक विषयामध्ये एक प्राणी गेलेला आहे. एक विषयामध्ये एक प्राणी गेलेला आहे. दीपा पतंगा आलिंगन, ते त्याचे अचूक मरण. दिव्याजवळ ते पतंग फिरतं, तिथे त्याचं मरण आहे. पण तो तिकडे जास्त गोळ घेतो, तिकडेच गोळ घेतो. म्हणून विषयाचे सुख नको अनुमना, पहात्या रावणा काय झाले. इंद्र पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा वचनाचा. आता सांगा तुम्ही, आता आपल्याला कशामुळे आपण ते तिकडे जातो विषयाकडे? वास्तविक ते विषय जे आहेत, ही प्रकृतीच मुळात त्या विषयाची बनलेली आहे. हिचा ह्या प्रकृतीचा गुणच असा आहे. कारण की हे कर्म जे आहे, हे कर्मच विषयामुळे प्रकृती जन्माला आली आहे ना. म्हणून या ठिकाणी अगोदर काय करावं लागणार तुम्हाला? तर विषयचं. म्हणून पंढरपूरला जे लाह्या आणतात, त्या लाह्या जिवाऱ्याच्या असतात. जिवारी तुम्ही पंचमीच्या वेळेस घरी करतात ना लाह्या. आणि परमार्थ समजून घ्यायचं आहे का ऐकायचं आहे? समजून घेऊन ऐकून समजून घ्यायचं आहे. म्हणून श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. आणि या श्रवण भक्तीमध्ये श्रवण अमृत जे आहे ना, याच्याने त्याचा उद्धार झाला.
परीक्षित राजाचा जो उद्धार झाला तो कशामुळे झाला? श्रवणामृतामुळे. श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे, श्रवण भक्ती. पण आपण आता ते श्रवण कसं श्रवण करायचं? हृदयाचं कान करून ऐकायला पाहिजे. पण दृष्टांत सांगितलं का तिकडे लक्ष जातं. दृष्टांत सांगितलं तिकडे लक्ष. मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो, लगेच कान अटेन्शन काय. पण जर तुम्हाला तत्वज्ञान सांगायचं जर लागलं तर तिथे मात्र जांभळी येते. कारण की ते पेलवत नाही, मनाला म्हणा काही म्हणा, ते पेलवत नाही. वास्तविक तसं बारकाईने पाहिलं याच्यामध्ये सत काय आणि असत काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. विषय हे विषय हे कसे आहेत? अशाश्वत, क्षणिक आहेत, त्याच्यामध्ये शाश्वत सुख नाही आहे. मग आता सांगा, पंढरपूरला गेल्यानंतर लाह्या आणतात. ते लाह्या याचं लक्षार्थ माहीत पाहिजे. लाह्या आणतात, लाह्या प्रसाद म्हणून पेढा चांगला गोड लागतो का लाह्या गोड लागतात? मग पेढे का बरं आणले? अशी पद्धत का साधू संतांनी लावली नाही? किंवा पंढरपूरला गेल्यानंतर प्रसाद म्हणून पेढे घेऊन जायचे, पेढा गोड आहे ना, मग लाह्याच का बरं बुवा? त्यांचं काय उद्दिष्ट असेल बरं? त्याच्यामध्ये उद्दिष्ट काय असेल? ते परत जन्माला वास्तविक पाहता लाई खायला चांगली आहे, परंतु पेले जाऊ का? म्हणून अग्निकुंडे बीजे घातली, ते अंकुर जशी देवी मुकली. मग आता सांगा, तुम्हाला जर परमार्थ करायचा असेल, वास्तविक पाहता अगोदर तुम्हाला या इंद्रियांना वळण पडायला पाहिजे. इंद्रियाला वळण पडायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात त्यांनी, पडिले वळण इंद्रिया सकळ, भाव तो निराळा नाही तुझा. म्हणून इंद्रियाला काय वळण पडायचं? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे मुख, तुम्ही ऐका रे कान. म्हणजे सर्व बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. तेने सोशे मन, पण त्या गोष्टीचा सोस लागायला पाहिजे. तेने सोशे मन फार सोपं आहे. परमार्थ इतका सोपा आहे, इतका सोपा आहे. या देहाकडनं हा देह कसा शाश्वत आहे हे समजून घेण्यासाठी बाबांनी फार मोठा दृष्टांत दिलेला आहे. जर गाडीची धाव, पूर्वी ती मांडळी होती ना, लाकडी गाडी, बैलगाडी राहायची आणि त्याच्या चाकाला धाव राहायची. ती धाव जर तुटली तर लोहाराकडे न्यायची, आणि लोहाराकडे नेल्यानंतर ते आयरनवर ठेवायचे, तापवायचे, ती धाव तापवायची आणि कशावर ठेवायचे? आयरनवर ठेवायचे. आयरन कशाचा आहे? लोखंडाचा. वरून जो घन मारतात तो कशाचा आहे? लोखंडाचा. चिनी पकड लोखंड. कोणी कोणाला जोडलं? लोखंडाने लोखंडाला जोडलं. फक्त माध्यम म्हणून ज्ञान अग्नी पाहिजे. अग्नी माध्यम अग्नी. तसं इथं सुद्धा ज्ञान अग्नी पाहिजे. ज्ञान अग्नी जोपर्यंत अंतःकरणाने ज्ञान अग्नी प्रकट होत नाही. मग आता हे लोकांना पहिलं नाम दिल्यानंतर डोक्यावर हात ठेवतात. का बरं ठेवतात? काहीच माहिती नाही. आंधळं जळतं, कुत्रं मीठ खातं. डोक्यावर का हात ठेवतात? कोणी बी ठेवतं, आता कोणी बी हात ठेवतं, कोणी हात ठेवतं. हे जे ना, हे यांनी तेल लावून हे बंद करून दिलेलं आहे. हे दार आहे ना, हे बंद केलेलं आहे. पण या ज्ञान अग्नीने ना ते वितळतं, इतकं तापतं. जर खरोखर अवस्था झाली असेल तर इथं हात ठेवून पाहतात, आणि तिथं जसं छातीला ते ठोके लागतात ना, इथं ते तापलेलं असतं ना, असे ठक 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 असे ठोके लागतात. काही नाही, इथं कोणाला काही माहिती. आणि अवस्था पाहिल्याशिवाय सुद्धा प्रबोध देत नव्हते. कारण की ही प्रकृतीचे गुण, त्या अष्टसात्विक भाव आहेत ना, त्याच्यावर प्रगट होतात. अष्टसात्विक भाव जे प्रगट आहे, सत्वगुण, रजगुण, तमगुण, आणि ते पाहूनच प्रबोध देत असते गुरु. सद्गुरू तेच प्रबोध. आता मी कमेंट टाकली, काहीतरी नागपुडी, पहिलं नाम सुद्धा नागपुडेच वडायला लावतात, आणि मग प्रबोध काय गुन्ह्याने करतील का? असं खाल्ल्या पातळीवर का बोलायचं आहे? अरे जुने सुद्धा तसेच करायला लागले. हां, अरे ते चिंतन करता करता ऑटोमॅटिक अनिवार्य स्थिती होते. मी सांगून केरो बाबा गेल्यानंतर घोटाळे झाले. मला असं वाटतं आपले बाबा गेल्यानंतर काही घोटाळे झाले नाहीत बुवा. अनुग्रहाने प्रबोध बरोबर चालू आहे. किरोबाबाच्या काळामध्ये पायऱ्या करून टाकल्यात. ते येवले भागात गेलं का तुमचं कोणती पायरी आहे, तुमचा कोणता अभ्यास, पहिला आहे का, दुसरा आहे का, तिसरा आहे का, चौथा आहे, असं घोटाळे करून टाकले त्यांनी. मी बाबांना विचारलं, 1983ला चंद्रसेच्या मळ्यामध्ये मिटिंग झाली. तिथं याच भांडणीमुळे केरोबाबांचे, बंडोबाबाचे उपदेशकांची मिटिंग झाली होती तिथं. आणि याच वादावर, अभ्यासाच्या वरून बाबांनी डायरेक्ट सांगितलं, माझ्या बापाने अनुकरण प्रबोध सांगितलं नाही,
आणि त्याला पुरावे आत्ता उघडी डोळे जरी अध्यापनाकडे मातेच्या पुढे दगड आला पोटाशी मनुष्य द्यायचा निध साधा ते साधा सिद्ध प्रबोध करून संत पार उचलली. काही नाही, पण पायऱ्या करून टाकल्या. पायऱ्या काय केल्या आहेत? पायऱ्या काय केल्या त्याचं कारण एकाचं घोडं चालत नव्हतं. घोडं चालत नव्हतं. आणि ते घोडं न चालल्यामुळे त्याचं उदरनिर्वाहाचा प्रश्न थांबला होता. ज्याने डोकं चालवलं त्याने एक बांबू घेतला आणि त्या घोड्याला तोंड पुरणार नाही असं लांब आणि घासाची पेंडी बांधली. पण त्या घासाच्या आशेने ते चालायचं. तसं प्रबोधीला का ते गुरुकडचं लक्ष थोडं कमी होतं. गुरुकडचं लक्ष लग्न झालं का पोरांचं मग त्यांचं कल कोणा आईकडचं कमी होत होतं. बाईकडे जातं लक्ष. कोणाकडे जातं? बाईकडे. आईकडचं कमी होतं. हे बऱ्याच लोकांच्या डोक्यात आलं काय लग्न केलं का पोरांचं लक्ष तिकडे होतं. मग का त्याला खैश ठेवायचं का? खैश ठेवायचं लग्नच करायचं नाही त्याचं. नेमकं काय व्हावं त्यांनी काय केलं? पायऱ्या केल्या. मग कारण प्रबोध दिल्यानंतर तो ज्ञानाकडे वळतो ना, त्याची दृष्टी ज्ञानाकडे जाते. प्रबोध दिल्यानंतर आणि अनुग्रही स्थिती आहे ना तो गुरुकडे आकर्षला जातो. भाव निर्माण झाला असतो अष्टसात्विक भाव. आणि त्याला गुरुबद्दल इतकं प्रेम, गुरुबद्दल म्हणजे कोणतं व्यक्ती गुरुकडे त्याची ओढ असते. पण तो गुरु त्याला प्रबोध दिल्यानंतर त्याची दृष्टी ज्ञानाकडे जाते आणि गुरुकडे थोडंसं लक्ष कमी होतं. हे त्यांच्या लक्षात आलं. प्रबोध दिलं असं होतं का मग याच्यात पायऱ्या करून टाका म्हणे. त्यांनी पायऱ्या करून टाकल्या. तुम्हाला नाही, पण मला असं वाटत होतं त्यांचं झाला घोटाळा जाऊ दे, पण आपल्या बाबाच्या काळात काही घोटाळा झाला नाही. पण आता मग भ्रमण करतोय ना, पाहतोय ना, तर पहिलं नाम सुद्धा नागपुडीने वळायला लावतं 2 तुकडे करून. यांच्या बापाने असं सांगितलं का? अजून वेळ गेले नाही, बाबा जाऊन जास्त दिवस झाले नाही. जुन्या लोकांना विचारा ना. इथं म्हाताऱ्या दुःखाने काळ सुकवतोय. ती स्थिती ऑटोमॅटिक होते ज्यावेळी तुम्ही चिंतन करता भरभर करायला लागले का. अनिवार श्वासोश्वास होता अनुवार. यांनी काय केलं? शेवटचं अगोदर जोडून दिलं तसं करा. काय हे कोणी केलं माहिती तुम्हाला? यांनी 2 गोष्टी याच्यामध्ये महत्वाची गोष्टी हे जे आहेत ना, यांनी काय केलं? एक भाकरीची पीठ आहे ना त्याच्यामध्ये राख घालवली. कारण त्याच्यात लवकर क्रिया होते. पण ते कशामुळे होत माहिती तुम्हाला? ते यशस्वाईमध्ये ते याच्यात जातात ना, श्री रविशंकरमध्ये ते जे तुम्ही हे करायला होतात ना श्वास, त्यात बेंबीजोड हे होते आणि तिथं सुद्धा थरकाप होतो ना. पण त्याला अष्टसात्विक भाव म्हणत नाही. ते काय म्हणजे आपला परमार्थ कोणता, तो कोणता? इथं काय सांगितलं ते जसं तर सांगायला पाहिजे. त्याच्यात घोटाळ्याने माहिती काय लग्नाचा निरोप मग तिथं सांगायचं. तर मारणे खाणार का? झाडी असेल चुकी तर दुरुस्त करून घ्यायची. बाबाने सांगितलं पहिला मंत्र मध्यमाने वैखरीवाणीने व्हायला पाहिजे. पहिला मंत्र कशाने व्हायला पाहिजे? मध्यमान वैखरीवाणीने. आणि प्रबोध जो मात्र जो आहे ना तो परावाणीने व्हायला पाहिजे. काय? पश्चिंती वाणीने. परेचे सुख पश्चिंतीची भोगे तो जे एक राजयोगी, बाकी सर्व चुडामणी. कोणी मोठे आता काय झालं? सब घोडे 12% झाले. कोणाचा पायपोस कोणामध्ये राहिला नाही. जो तू म्हणतो आम्ही खूप गुण असतील, तुम्ही गुणाने असतील तुम्ही आमच्याकडे श्रेष्ठ. पण हे प्रॅक्टिकली काय तुमचं गुण असेल ना तुमच्याकडे पाठपाठात जर चाल बिल झिंगणान चिकिनान काय असेल ते तुमच्या पद्धतीने. पण मूळ विषय काय तो विषय व्हायला नको. मी तुम्हाला तुमच्यापर्यंत आलं नसेल. आमच्या नगर जिल्ह्यामध्ये तेच चालू आहे. कोणी बी नागपुड्या वळ सोड आणि सोड. त्याच्यात काय होईल? बिंबीजवळ कळ येते आणि तो थरथर करू लागतो कोंडल्यामुळे. अरे इथं असूनही संसारी जिव्हे. मग तुम्हाला काय म्हणतात? मन भर असंच म्हणतात ना. मन असंच म्हणतात ना. आणि हे म्हणतात वळ सोड. जास्त दिवस झाले नाही बाबाजवळ. किती घोटाळे. इथं जर बंदच मोकळा झाला नाही. हा जो बंद आहे, जो वितुष्ट झालं चित्त आहे, ते जर समजा संतुष्ट झालं नाही तर तुमचा काय परमार्थ पुढे? मग मी दिलंय तिथं. जर तशी अवस्था झालेली आहे त्या माणसांची, श्वासाने अवस्था झालेली आहे पहिल्या नामाने, श्वास ऑटोमॅटिक होतो अनिवार. शेवटी म्हणता त्याला अनिवार रुदन म्हणतात. अनिवार्य स्पंदन रुद्रश्वासी मग तो ऑटोमॅटिक होतो. पण अगोदर तुम्हाला म्हणावं लागेल ना काय? असून संसारी जीव विवेक करी. आणि ते बी असं सांगितलं जीव तोडून भजन करा. म्हणा असं म्हणतो बाबाच्या काळात. मन असं म्हणायचे. नंतर पुढे जर समजा अंगबिंग हालायला लागलं तर फुटो मस्तक
तुटो शरीर नामाचा गजर सोडू नये. नाम सोडायला नाही सांगितलं का वळायला सोडायला सांगितलं. नाम सोडायला. तुम्ही पहिले जुनी लोक म्हणून बरं आता नवीन लई घोटाळे चांगलं चांगलं. मी पंढरपूर मी सगळीकडे पाहून आलो सर्व जुने लोक. त्यामुळे काय झालं बरं आता हे दोन गोष्टी आहेत. लबाड जिकडे जास्त लोकांना खरं कोणाचं पटेल. हा तुमचे आई ना बाई होडकर होते ना त्याने फार इंदूर होऊन फार सोलापूरपर्यंत सिमेंटचे रोड केले होते आणि बारव केले होते. बारव म्हणजे प्रवाशांना येणं जाणं पाणी पिण्यासाठी. तर 10 प्रवासी चालले होते. 10 प्रवासी चालले होते. त्यांना तहान लागली. उन्हाळ्याचे दिवस तहान लागली. बारव होतं दोर पण होता पण शेंदून काढायला बादली बिदली काही नव्हती पाणी प्यायला. यांनी विचार केला ताण तर खूप लागलेले. यांनी काय केलं त्यांचे बूट असतात ना ते बुटाला दोर बांधला त्याच्यातून पाणी काढलं आणि प्याले. ते 9 जण प्याले. किती प्याले? 9 जण प्याले. दावा म्हणे एका दिवसाने का आपण मरणार नाही आणि मी काय पिणार. ते बाकी म्हणे मर नको पिऊ. आणि तेव्हा बाटाबाट जास्त होती. तर गावात आल्यानंतर ते बुटात पाणी प्यायले ते बाटले. ते या 9 लोकांनी बोबाटा केला. हा बाटला म्हणे बुटात पाणी प्याला म्हणे. बुटात पाणी प्याला म्हणे. आता आज येते संख्या जर तिकडे जास्त आहे ते मला फोटो काढणार नाही पण अजून सुद्धा बाबाच्या काळातील जुने लोक आहे त्यांना विचारा. हो सिद्ध करून दाखवेल मी जुन्या लोकांना. काय घेऊ उंदराची चिंदी घेऊन पळालेच. जेवढं सापडलं तेवढंच घेऊन पळाले. आधा हाकीम जान खतरे में. आधा हाकीम जानत नहीं बूझत नहीं देखत काम करते हो. अरे शेवाल में ते मुंडे अटके काय को पडपड करते हो. हां यांना हे प्रॅक्टिकली हे जे ना हे स्वरूपाचं ज्ञान जे हे बाकी जिंगलांची चिकना सांगतील पण प्रॅक्टिकली सांगणार नाही. तुमचं स्वरूप कसं आहे काय आहे हे काही सांगत नाही कोणी. हां बाकीच्या गोष्टी सर्व सांगतील. हां ते पाहिलं होतं एकाने काय एक कावळा होता आणि तो खंड्या पक्षी होता. पावसाळा संपला मग हे छोटे छोटे पाणी डबके झाले ना त्याच्यावर मासे होते. तो खंड्या पक्षी एवढी चोच आपण खेडेगावाकडे म्हणजे तो वर गेला आणि त्याची नजर इतकी तीक्ष्ण होती ना तो वरून पाहायचा पाण्यामध्ये झोपलेला मासा कोणता आहे असा असा करायचा. संधान इंधान स्नान आणि लगेच भोजन. धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ करायचा तो वरून. नजर तीक्ष्ण होती. बरोबर संधान लावायचा झेप घ्यायचा काय संधान इंधान स्नान लगेच मासा पकडला का लगेच खायचा. एक कावड्याने पाहिलं अरे तरी सोपं आहे म्हणजे. आज टाकले गुरु बनणं एवढं सोपं नाही. आज आपण व्हॉट्सअपला विचार प्रवाह टाकलेले. गुरु बनणं एवढं सोपं समजू नका. आईला विचारा आई बोल सोपं आहे का. हां जावे त्याच्या ओशात तेव्हाकडे. मलाही माहीत नव्हतं. आमची ती मुलगी बाळांपणाला आली ना अरे वा तिची आई पण जागी आणि ती पण जागी रात्रभर. आणि दिवसाचं काम तर करावं लागत होतं. रात्र जागून आणि ते थोडं जरी ओलं झालं का ते लहान बाळ रडतं. मग यांनी उठायचं. बरं ते मुलीला झोप लागली म्हणजे आई उठायची. त्याला उठ लगेच त्याला काय म्हणतात ते बाळात मग ते शिवून ठेवतात. ते अगोदरच ते त्यांची आयडिया असते ते कारण लई बदलावं लागतात. दोरी बांधतात. हे सुकलं का ते वाढलं का ते वाढलं का त्या घरामध्ये तोच पसार. आई बनणं सोपं आहे आणि इथं लई गुरु बनायची हाऊस. बाबा गुरु बनणं सोपं आहे. ते दिलेले टाकलेले एवढं सोपं नाही. शिष्य बनणं उलट चांगलं पण म्हणून शिष्य होऊन राहायचं. गुरु पण हे काय करतात गुरु म्हणजे काय फक्त मास हा गळाला अटकला का फक्त त्याच्याकडे पुस्तक घेऊन जायचं. आपलं मठ आपलं मंदिर म्हणजे जिजिया कर वसूल करायला मोकळा झाला. त्याच्या बापाने आज सांगितलं का मंदिरात मीठ. आणि जर महाराज जर समजा पुस्तक घेऊन फिरत असेल तर तो घोटाळा गंध आणलं श्रीपाद बाबाच्या कुळामध्ये. महाराज बरं का सामान्य लोक फिरू द्या. मंदिराची गरज सामान्य लोकांना का महाराज आला. मी जे आडवं आलेलं परमार्थ तेच सांगतो बरं का. तुम्ही म्हणतो परमार्थ सोडून दुसरं सांगायला लागले. परमार्थात जे आडवं आहे ते सांगायचं. परमार्थ तर सत्य जे हो ते प्राप्त करायची गरजच नाही. त्याला आडवं आलेलं आहे. मंदिराची गरज समाजाला का महाराजाला. समाजाला गरज आहे. मग समाज करेल ते काम.
तुम्ही त्याला प्रवृत्त करा ना समाजाला प्रवृत्त करा तुम्ही. का तुम्ही पुस्तक घेऊन फिरायचं, रोजगार आम्ही, काम कमी, निमी तुम्ही निमी आम्ही. हा असे महाराज आहे. हा हा आमच्याकडे आता एक महाराज, आताचीच गोष्ट आहे, झाल्याचे पंढरपूरच्या यात्रेच्या अगोदर शेजारी, तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे महाराज आहे म्हणजे इथं महाराज, त्यांच्याकडे शिष्य आहेत म्हणे. मग त्यांनी बोलवलं मला, आमचे महाराज आले. मी गेलो, दर्शन घेतलं, त्यांनी मी दर्शन घेतलं. मग विषय निघाला असं ते म्हणे आमच्याकडे महाराज आले, महाराजांना मठ बांधायचं आहे. म्हटलं मग जागा घेतली का कुठं? नाही म्हणे जागा त्यासाठी ते जागा अजून हे तयार करायला पाहिजे ना, जागेची रक्कम तयार व्हायला पाहिजे. म्हटलं मी तुम्हाला फुकट जागा देतो. म्हटलं वा 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 याला म्हणतात म्हणे बरं का परमार्थ. तो महाराज म्हणतो मला मी तुम्हाला फुकट जागा देतो. म्हटलं महाराज जागेच्या बाबतीत मी तुम्हाला फुकट देतो जागा. मग त्यांनी मला स्तुती केली. बघा म्हणे याला म्हणतात खरं योगदान. चला म्हटलं बाबा जागा पाहायला. चला म्हणे. तर आमच्या तिथं नगरमध्ये काय झालेलं आहे, एक बिल्डरने एक कॉलनी बांधली, यांनी इकडे बांधली, त्यांनी तिकडे बांधली, अशा 3 कॉलन्या. आणि म्हणून त्यांनी काय केलं 14 गुंठ्याचा ओपन प्लेस. किती? 14 गुंठ्याचं. मी त्यांना म्हटलं तुम्हाला 14 म्हणजे 10-15 किंवा 14पर्यंत 14-15 गुंठापर्यंत मी जागा. वा वा चला म्हणे. आणि ते नेलं तिथं नेलं. म्हटलं बघा 14 गुंठा जागा फुकाट, तुम्हाला फुकाट, मंदिर बांधा, मठ बांधा, काही बांधा. ते म्हणे गावात नाही म्हणे बाहेर पाहिजे म्हणे. अहो म्हटलं पण फुकट देतो ना, सर्वांचं संमतीन सह्यांचं लागलं तर. म्हटलं सर्वांचं का बरं नाही म्हटलं असेल वरतो, का नाही म्हटलं असेल? त्याचं वर्चस्व राहणार नाही. वर्चस्वच नाही, त्याचं नावावर जोर आले माधवचोतच्या. असे आवडीची परमार्थ सांगायला निघाले. आमचे साधू संतांनी मठ बांधले का? तुकाराम महाराजांनी मंदिर बांधले, पण जुने नवे केलेत. रामदास स्वामींनी मठ मंदिर बांधलेत, पण त्यांनी शेरा मारलेला आहे, तिथं वास्तव्य करू नये. मठ बांधा पण वास्तव्य करू नका. बाबांनी आळंदीला बाबांनी बांधला नाही, तो बाबांनी अनुमोदन दिलं बांधा आणि करा. पण इथं तो बापरे, तो मठाचे अध्यक्ष तोच. तुम्ही व्हॉट्सअपला ऐकलं असेल ना, व्हॉट्सअपला येतं ना अध्यक्ष मठाचे अध्यक्ष. लाज नाही वाटत? हा इथे म्हणतात तेनेचे पंथ चालवत आता, लाज नाही वाटत यांना आपल्या संप्रदायाचं नाव घेताना? हा काय म्हणतात तेनेचे पंथ चालू जातात. तुमचे बाप ह्या पंथाने गेला का? लाज नाही वाटायला जास्त दिवस झाले नाही. ही मी अडथळे सांगतो बरं का, परमार्थाच सांगतोय. कदाचित तुम्हाला असं वाटेल बाबांनी परमार्थ दुसरं सांगायला लागलं. हेच आडवं आलेलं आहे परमार्थाला, दुसरं नाही. हेच आडवं आलेलं आहे, दुसरं आडवं झालं नाही. आणि तुमच्या डोक्यात तेच, कारण यांना पुढे ज्ञान काय सांगावं लोकांना, कुठं त्यांना बळकट करायचे स्वस्वरूपावर हे माहीत नाही. म्हणून हे कुठाने केले मग दिंड्या काळा, पताका काळा, अमुक काळा, टिकून राहण्यासाठी. ते जिजा कर देणारे टिकून राहण्यासाठी. आणि दुसरं नाही ना, काही चारा नाही ना हे सांगायचं. हे दिंडे पताका का बरं काढायला लागल्या? हां ते म्हणे आपल्या बाबांना काढल्याने पण जात नव्हते का? ते दिंड्या काढल्याने पण जात नव्हते का? ते जात होते. आम्हीच गेलो जागृत धर्मशाळेमध्ये राहायचे पूर्वी बाबा. नंतर ते हे बॉम्बेची पुण्याची गँग भेटली, नंतर दूध इथे दूध इकडे आले. हां मग सांगा तुम्ही आता काही नाही. हेच करायला पाहिजे आम्हाला, हेच आम्हा करणे काम. कोणतं? मठ झट बांधावे अशी ओळी आहे. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे हो नामच, साधू सम दुसरं कामच नाही. हे ज्ञान सांगायचं जेवढे तेवढे, आणि ते बी निस्पुर सांगायला पाहिजे. थोडंफार घेतात माऊली ज्ञानेश्वर महाराज बाबा 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 आणि पुस्तक काढतात. सामान्य लोक करू द्यावं, तुम्ही प्रोत्साहन द्या. आम्ही का त्या काळामध्ये गेलो नाही का? बाबाने डायरेक्ट चालते बोलते म्हटलं सांगायला पाहिजे. हो मी तुम्हाला सांगू का, 1000 रुपये किती दारुडे असेल तुम्ही त्याला 1000 रुपये खर्च करा. तुम्ही भेटला का चहा पाजायची, भेटला का वळे खाऊ घालायचे. मैत्री होती. हळूहळू लगेच तो होतो, परिवर्तन होतं त्याचं. संगत करायची. 1000 रुपयेमध्ये संगत झाली का त्याला सुद्धा इच्छा होती माळ घालायची. मग सांगा 1000 रुपये भितळ्यात दिलेले महत्वाचे
का ते परिवर्तन केलेलं महत्वाचे? परिवर्तन केलं. आणि मग इथं काय चालू आहे? आणि तुम्ही बांधा ना, आम्ही त्याच्याबद्दल आपण काय पाकिस्तानी नाही, बांधा. पण जुने गावातले पडले ते बांधा ना. गावात मंदिर पडले नाही ना. पण मग ते आमचं काय, मग आमचं काय आडवं झालं नाही परमार्थाला याच गोष्टी ना. आडव्याला हे दूर करायचं. दुसरं काय करता तुम्ही? जे आडवं आलेलं परमार्थाला ते दूर करा. म्हणजे कर्मच आडवं आलेलं आहे, कर्मच आडवं आलेलं आहे. म्हणून इथं कर्मे जे उरावे तेने सुख दुःख भोगा यावे देहे एका. माता सांगा तुम्ही आता इथं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी या अगोदर लिहून ठेवलेलं आहे. किती सोपं आणि सरळ सांगितलेले. जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी या ज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन. म्हणजे मराठी सांगतो, जोपर्यंत गुणाची जननी जी माया तीच आधार काय आहे, तोपर्यंत आपण अज्ञानाने जे आचरतो ते सर्व गुणावरच आपोआपच अवलंबून राहते. असे पहा, आपले जेवढे विहित कर्म आहे ते जरी मनाच्या उकळी सरसे आपण सोडून दिले तर त्या इंद्रियाच्या स्वाभाविक धर्म मरतात. सांगा तुम्ही. माया बळी दाखणे काट करी द्या काय कबीर विचार. आणि तर मायाचे प्रकार दोन आहेत. मायेचे प्रकार किती आहेत? दोन आहेत. एक गुणमय माया आणि एक मूळ माया. कारण इथे एका ठिकाणी सांगितले माया तिची ब्रह्म आणि ब्रह्म तिची माया. मग आता सांगा, माया चांगली का वाईट? माया चांगली का वाईट? आणि कोणती माया वाईट आणि कोणती माया चांगली? सांगा तुम्ही. आता आईला माया असते, आईला माया असते, पण ती मुलाला बोलते, मेल्या उन्हात नको मरू सावलीत मर, मेल्या उन्हात नको मरू सावलीत मर. आता हे सांगा, मूळ मायाचं काम आहे का गुणमय मायाचं काम आहे? शेजारी पण बोलते, मेल्या असं हो, मुल्या तसं हो, आमोट. ती तडतडून बोलते, ती तडतडून बोलते. ही बी आई तडतडून बोलते. याच्यामध्ये मूळ माया कोणती? ती बी बाईची आणि ही बी बाईची. मग कोणती माया खरी? गुणमय माया खरी का मूळ माया खरी? आई आहे ती मूळ माया आहे. ती जरी बोलत असेल पण त्याच्यामध्ये काय आहे? तसं इथं सुद्धा जी मूळ माया जी आहे ना, मूळ माया, आणि तिचं आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. गुणमय माया जी आहे ही आपल्याला फसवत असते. गुणमय माया ही आपल्याला फसवत असते. मग आता सांगा तुम्ही, त्या मायेचं आपल्याला काय करायचं आहे? कसं तिच्यापासून दूर होता येईल? आपल्याला जर स्वरूपाची ओळख करायची असेल ना, ते स्वरूपाची ओळख करणं. सांगा तुम्ही आता मडकं घ्यायला गेले, उन्हाळ्यामध्ये मडकं घ्यायला गेले. मडकं घ्यायला गेल्यानंतर तुम्ही पैसे मातीचे दिले का मडक्याचे दिले? आकाराचे दिले. कशाचे दिले? आकाराचे दिले. परंतु तसं बारकाईने तत्वाच्या दृष्टीने पाहिलं तर मडका आणि माती एक का दोन? अलंकार आणि सोनं एक का दोन? एकच. मग एकच आहे, गोष्ट खरी आहे. मग तुम्ही अलंकार जे बनवलेले आहेत हे कशासाठी बनवलेले आहेत? मग मूळ सोनं महत्वाचं का तो आकार महत्वाचा? गुणमय माया महत्वाची का मूळ सोनं महत्वाचं? मूळ हा, एकाचा काय खंडेराव होता बरं का, महादेवाला बाजायला तो, आणि त्या महादेवाला बाजाल्यानंतर कुत्रं होतं. बरे दोन गोष्टी अशी, कुत्रं जे होतं ना ते 5 तोळ्याचं होतं किंवा 10 तोळ्याचं. समजा आपल्याला कुठे पैसे द्यायचे दृष्टांत काय, तो कुत्रं जास्त वजनाचं होतं आणि महादेव जो आहे तो कमी वजनाचा होता. काहीतरी कालांतराने काहीतरी अडचण आली म्हणून त्याने काय केलं, दोघं मोडायला नेली. तर कुत्र्याची किंमत काढली, ती जास्त निघाली आणि मग देवा मोजतो तर त्याची किंमत कमी. तर तो म्हणे, खरं आम्हाला काय, तू काही पावऱ्या समजतो का, ऊस थोड्या समजतो, हां पावडर समजतो आम्हाला. अरे कुत्र्याची किंमत तू जास्त सांगतो आणि देवाची किंमत कमी सांगतो. ते म्हणे, देव आणि तो कुत्रा याशी मला काही घेणं नाही. म्हणजे कसं काही घेणं नाही, थांब म्हणे. पण त्याने काय केलं, ते मोडले, वितळले. ते वितळल्यानंतर काय झालं, ते सोनं झालं. ते म्हणे, कुत्रा आणि देव तू तुझ्या दृष्टीने खंडेराव, ते तुझ्या दृष्टीने, आमच्या दृष्टीने काय सोनं. मग आता सांगा तुम्ही, गुणमय माया आणि मूळ माया वास्तविक पाहता तुमचं मूळ स्वरूप जे आपलं ते स्वरूप महत्वाचं आहे ना.
हे स्वरूप महत्वाचे. पण आता आपल्या स्वरूपाचं ज्ञान शब्दाने देता येणार नाही, फक्त त्याला आडवं आलेलं दूर करायचे. मग आडवं काय आलेलं? विचार आलेले. बरं, विचार कशाचे? देहाचे. देह कशाचे? तर देह तो पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले. मग 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, पंचमहाभूत आहेत, सूक्ष्म देह आहे आणि 3 गुण आहे. आता हे पंचकरण, म्हणून आम्हाला बाबांनी सांगितलं 100 वेळा पंचकरण वाचा. किती वेळेस? 100 वेळा. का बोलले ते? 100 म्हटले तर 5-10 वेळेस वाचतील बा. त्यांना माहिती लायकीची किती लायकीची आहेत, आम्ही किती लायकीचे आहेत. बाबा माहीत होतं. 100 सांगितलं होतं, 5-10 वेळा तरी वाचतील बा पंचीकरण. आणि पंचीकरण वाचल्याशिवाय उलगडत होत नाही. कारण की शास्त्र किती वाचा तुम्ही, गुरु नसेल जीवनामध्ये ना, याचं शास्त्र, जे शास्त्र जे आहे हे शास्त्र परोक्ष आहे. आणि परोक्ष हे अपरोक्षाची प्राप्ती करून देतात. सांगा तुम्ही आता पंढरपूरचा पांडुरंग सगुण आहे का निर्गुण आहे? हा? पांडुरंग सगुण आहे, मूर्ती आहे. सगुण तुम्ही म्हणता कोणाला? सगुण कोणाला म्हणता? आता तुम्ही सगुण आहेत का निर्गुण आहेत? सगुण आहे. तुम्हाला काठी टोची तुम्ही काय म्हणता? आर्य का कार्य म्हणणार का नाही? म्हणजे काहीतरी गुण दाखवणार का नाही? म्हणजे गुण दाखवतात ते सगुण का निर्गुण? सगुण. सगुण म्हणजे सगुण. मग आता पांडुरंग सगुण आहे का निर्गुण आहे? काठी टोची का आर्य का कार्य म्हणेल का? मग सगुण आहे का निर्गुण आहे? निर्गुण आहे. निर्गुण असतात तर दिसला असता का? सगुण बी नाही, निर्गुण बी नाही. पण एक पायरी म्हणून तुम्हाला समजण्यासाठी त्याने सगुण निर्गुण एक गोविंद. म्हणजे सोनं म्हणा किंवा अलंकार म्हणा, दोघं एकच आहेत ना, दोघं एकच आहेत. तसं इथं सुद्धा वास्तविक पाहता माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अव्यक्त निराकार, नाही ज्या आकार, आणि जे जुने चराचर अव्यक्त ना. मी आता हे शब्द जे बोलतोय हे दिसतात का व्यक्त आहेत का अव्यक्त आहेत? शब्द अव्यक्त आहे, दिसत नाही. ते फक्त सिद्धी करण्यासाठी वापरायचे, सिद्धी करण्यासाठी वापरायचे. आपला परमार्थ हा ज्ञानबा तुकाराम चलभाव सकाराम तसा नाही. आपला परमार्थ विचाराचा आहे. परमार्थ कशाचा आहे? विचाराचा आहे. हा, आता वास्तविक पाहता बरेचसे लोक सांगतात किंवा त्यांचं काही ते कानात काहीतरी मंत्र देतात आणि ते गुप्त मंत्र देतात, अमुक देतात, टमुक देतात. वास्तविक पाहता रामकृष्ण हरी हा मंत्र, हा महामंत्र आहे. रामकृष्ण हरी हा काय आहे? महामंत्र आहे. तो सर्वांसाठी आहे. महामंत्र हा सर्वांसाठी कोणी म्हणू शकतो, कोणीही म्हणू शकतो. पण तुमचा आपला मंत्र कोणी म्हणू शकेल का? नाही. बरं, तो कसा सिक्रेट आहे का उघडा आहे? सिक्रेट आहे. आणि तो सिक्रेटनेचा आपण तयार केला असं नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराजांपासून सांगितलेले, हरिपाठामध्ये सांगितलं ज्ञान गुढ, मराठी भाषा आहे ना. बरोबर. गुढ म्हणजे काय? गुप्त. ज्ञान गुढ रम्य, ज्ञान जेव्हा लाजले आणि निवृत्ती झाले माझ्या हाती. बरं, ते भगवंताचं नाम आहे का साधन आहे? साधन आहे. भगवंताचं नाम द्यायला जन्माला आला नाही, भगवंताचं नाम द्यायला जन्माला आला नाही, आणि द्यायला बी नाही, घ्यायला बी जन्माला आला नाही. हा, याच्यावरून तुम्ही इकडे आलो नाही. परमार्थ मी जे वळालो ना तसं नास्तिक होतो. तसं सर्वच जन्मात उपजतात काही कोणी ज्ञानी नसतं. काय मी इकडे वळालो ना, हे माझे डोकं फिरलं. कारण की गंध टिळा दिसला का मला राग यायचा. का? अरे इकडे पेरणी सोडून लोक पंढरपूरला जायचं राव. जेव करेल म्हणजे जेव करेल. हा, अशी आंधळी भक्ती कशाला पाहिजे? डोळच पाहिजे का नको? हा, तेव्हा मला डोकं काही वेळेस आमच्या काकांना ते देतात बाबतीत ते लोक गावातले दिंडी काही वेळेस कसं पेरणी होऊन जायची, एखादी कोळपणी होऊन जायची, मग यात्रा यायची. पण एखाद्या वेळेस पाऊस उशीर आला ना, पेरणी राहिली आणि तरी निघून जायची. हां, मग ते तेव्हापासून मला थोडंसं यांच्याबद्दल थोडं दुराग्रह होता. माझं अज्ञान असेल कदाचित, ते त्यावेळच्या वयानुसार अज्ञान असेल. पण नेमकं कीर्तनकार आलेत का? ते कीर्तनकार काय कीर्तनकार म्हणायचे? देवा नाही नावं, देवा नाही गावं, देवा नाही ठावं कोठे काही. म्हणजे देवाला नाव नाही, देवाला गाव नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. म्हणजे काही असं सांगायचे. आणि काय सांगितले? नाम घ्या, नाम घ्या, नामे विण तरले जे म्हणती त्या आधी बुडती भाऊसागरी. देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. मी म्हणायचं ते सांगतात देवाला नाव नाही, आणि हे म्हणतात
नाव घ्या, देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. मी एक महाराज म्हणतो, महाराज आम्ही शेण खातो भाऊ. हे असं काय बोलतो तुम्ही? अहो तुम्ही एक सांगतो देवाला नाव नाही, तुम्ही तर घ्या देवाचं नाव. सांगा तुम्ही अर्जुनाने किती प्रश्न विचारले देवाला? एवढे प्रश्न विचारले, त्याने डोक्याला हात लावून घेतला. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात एखादा मांत्रिक जसा हाताश होतो, ते निघतच नाही, त्या अंगातलं निघतच नाही, तो मांत्रिक हाताश होतो. काय दोन उलट पाखाचं कोंबडा आणलं, अमुक आणलं, टमुक आणलं, पण तरी काही निघत, तो हाताश होतो. तसा भगवंत म्हणतो मी हातात झालो. असं काय सांगितलं म्हणजे या टाळ्यावर येईल ना ऐकेला. पण त्यांनी एवढे प्रश्न विचारले भगवंताला, एवढे प्रश्न विचारले. नवीन लाज काढली. लाज देवा तू इकडे कर्माचा निषेध करतो आणि गोर कर्मामध्ये घालताना तू लाज नाही वाटत? देवाची लाज काढली. आज तुम्ही तसं काही म्हणणार का महाराजाला? एखादा बोलणार नाही, बोलणार तुम्ही बोलू शकत नाही. आपण बोलू शकतो, मी पण नाही बोलू शकत. पण मी बोललो बा त्या महाराजाला, महाराज आम्ही काही शेण खातो का म्हणतो? घ्या देवाचं नाव, घ्या देवाचं नाव. तुम्ही म्हणतो देवाला नाव नाही, रंग नाही, रूप नाही, म्हणून मी गोटेला बोललो. पण आज एकही महाराज मला विचारायला आला नाही. सामान्य लोक जाऊ दे, पण महाराजांना तर विचार पाहिजे म्हणून देवाला नाव आहे का? परोक्षामध्ये त्याला नामच म्हणावं लागणार आहे. बरं मी तर माऊलीने सांगितलं ना, तो तुम्हाला काय दिलेले साधनाचे सार मंत्र बीज हरी. हरीचा मंत्र आहे. तो काय आहे? हरीचा मंत्र आहे. आता सांगतो ना, विंचू उतरवता येतो का? ज्याला विंचू उतरवता येतो तो मंत्र वेगळा आणि विंचू उतरवणं वेगळं. म्हणजे विंचू उतरवणं वेगळं आणि मंत्र वेगळा आहे का नाही? वेगळा आहे ना. तसं इथं सुद्धा आहे ना. काय हरीचा मंत्र वेगळा आणि हरी वेगळा आहे. हा, हरी हे तत्व आहे, बरोबर. हरी हे तत्व आहे आणि मंत्र हे साधन आहे. मंत्र हे साधन आहे विंचू उतरायचं. ते मंत्र हे साधन आहे विंचू उतरायचं. तसं विचूष झालेलं चित्त संतुष्ट करण्याचं मंत्र हे साधन आहे. म्हणून साधनाचे सार आणि मंत्र बीज हरी आणि आत्मतत्व धरी तोचे. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नियम. अरे एक हरिनाम जपता गडे. असं जर समजा क्रियाकर्म करून जर समजा परमार्थ समजला असता, हा म्हणून इथं काय करायचे? करू नका काही, संत संग धरा. पुरीचा दोरा सुख जर पाहिजे असेल, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार रे, आनंद निर्भय डुलत असे असो ऐसा पोटे आठवत नाही. पण पुढे काय म्हणतात? देहीची विदेही भोगोदशा. मग विधेयी दशा कशी बघता येईल? हा, देह बुद्धीवर राहून तुम्हाला परमार्थ करता येईल ना? देह बुद्धी जिथे तिथे विकारच आहेत, विषय आहेत तिथं. म्हणून विषयाचे सुख नको आणू म्हणा. मग विषय अगोदर तुम्हाला काय करायला पाहिजे? हा देहच मी कसा नाहीये, हा देहच मी कसा नाहीये. सांगा तुम्ही आता, तुम्हाला हात दिसतात, पाय दिसतात, हे स्थूल शरीर दिसतं, पण सूक्ष्म शरीर दिसतं का? बरं, हे स्थूल शरीर जे आहे हे बुजगाव नाही का? काय आहे? बुजगाव नाही. जसं तुम्ही ते वांगे बिंगे कोणत्या याच्यामध्ये ते बुजगाव तयार करतात ना, असं कपडा घालून शेतात पक्ष्यांना तुमच्या मिरच्या काढल्या गेल्या का, नांगर धरला का, ते जर असं आलं का त्याला लात मारून खाली पडणार, त्याचं काम झालं. तसं हे बुजगाव नाही, तसं हे बुजगाव नाही. याचं काम संपलं का गेलं. बरं जात्या कोणी आमरचा पाटा बांधून आलाय का? नाही. जावं लागणार ना. कोणी आहे का? आमच्याने जायगे जावं लागणार आहे. अरे मरून गेल्या भगदाला त्या भरसुंड्यासारखे 14 पती लंकापती ते गेले, तुम्ही आपण काय राहणार आहेत का? फक्त इथं आपण कशासाठी आलोय, काय कारण असे आला तुम्ही येथे सांगा जळकरी मजला ते वस्तूशी कारण पडेल बा जेव्हा खोटे झालं तेव्हा शोधावया. अशी कोणती वस्तू घेऊन आपण अशी सत वस्तू कोणती घेऊन आलो आपण? ती वस्तू ओळखायची आणि ते भगवंत विचारणार आहे. विचारणं म्हणण्यापेक्षा तिथंच सुख आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार म्हणजे तिथंच सुख आहे. आणि ते सुख तुम्हाला सांगितलं ती क्रियाच करायला पाहिजे. इथं तुकाराम महाराज सांगतात, क्रिया करून दावी ती अंगी दयानिधी संत. ते सांगा तुम्ही, पंढरपूरला पायी जाऊ नये असं म्हणायचं नाही. पंढरपूरला जे साधन असेल, कोणत्या तरी साधनाने जा. कोणी एसटीने जाईल, कोणी मोटर, कोणी स्पेशल गाडी करून जाईल, कोणी पायी जाईल, पण साधनच लागेल. पण कशासाठी जायचं हे जर लक्षात नसेल, मग पायी ती तरता घडून डोकं कुशाल घाण पडू. हां,
कशासाठी जायचंय पंढरपूरला? कशासाठी? पंढरपूरला पांडुरंग पाहायला जायचंय का पांडुरंगातला पांडुरंग पाहायचा आहे? देवातला देव ओळखायचा आहे का देव पाहायचा आहे? देवाचा देव. देवातला देव. माणसातला माणूस ओळखायचा आहे का माणूस ओळखायचा आहे? माणसातला माणूस. हं? आपण म्हणतो त्याचं चित्त चांगलं नाही, त्याची वृत्ती चांगली नाही. वृत्ती दिसली का तुम्हाला? माणूस दिसला, मग तुम्ही त्या माणसातली वृत्ती पाहिजे का तो माणूस पाहिला तुम्ही? वृत्ती. आणि इथं जर तुम्हाला व्यवहारामध्ये एवढं डोकं चालतं तुमचं, त्या माणसाची वृत्तीकडे पाहता तुम्ही. हा, मग तुम्ही पांडुरंग पाहायला जाता. पांडुरंग पाहायचा का त्या पांडुरंगातला विठ्ठलाचा त्यातला विठ्ठल पाहायचा आहे? दगड पाहायचा का दगडाचा देव पाहायचा आहे? तुम्ही नेमकं कोणाला बसतं सांगा तुम्ही आता. इथं बारकाईने विचार करा. हे जे मंदिरं बांधलेले आहेत, हे मंदिर कोणी बांधले? माणसाने बांधले. मंदिर कोणी बांधली? माणसाने बांधली. बरं, त्याच्यामध्ये मूर्ती जी बसवली कोणी बसवली? माणसाने. माणसाने बसवली. बरं, त्या मूर्तीची पूजा कोण करतं? माणूस. सर्व कोणी केलं? माणसं. आणि त्याला भजतो कोण? माणूस. इथपर्यंत बरोबर आहे. हे जे मंदिर आहे, हे मंदिर कोणी बांधलं? देवाने. हे मंदिर कोणी बांधलं? देवाने बांधलं. याच्यामध्ये तैसा हृदयामध्ये मी रामू, सर्व तो कोणी बसवला? देव. देवानेच बसवला. आता कोणी कोणाला बजायचंय? देवानेच देवाला बदल. मुख आले ना, कंठ आले ना, जीवा स्मरे ना राम, राम आम्हाला जप करे हम बैठे. मग हरीनेच हरीला ओळखायचंय. हरीने ते रीत सांगा पाहिजे म्हणून. मग तुमचा प्राण जो हलवतो तो तुम्ही आहात का? तो प्राण तुम्ही आहात? तुमचा जो प्रणव चालू आहे ना, हा प्रणव तुम्ही आहात का? तो प्रणव हलवणारा तो आहे. हलवणारा तुम्ही आहात. हलवणारा तुम्ही आहात. फक्त त्याची भेट घालून द्यायची. त्याची भेट घालून जन्माला आला नाही, पण त्याला आडवं आलेलं दूर करायला साधू संत आहेत. पण भाषा कळायला पाहिजे. ही भाषा पण कळायला पाहिजे. हां, मग आता सांगा तुम्ही, आता देवाला आडवाले दूर करायचं आहे का काय करायचं आहे? आडवं आलेलं. काय आडवं आलं? मी आणि माझं, मी आणि माझे जायचे विसरले अंतकरण. काय? तोच संन्यासी. हां, तोच. मग सांगा तुम्ही, मी माझे हरपलो ठाई जेथेच्या तेथे. मी माझे हरपलो ठाई जेथेच्या तेथे. इतकं सोपं आहे, पण अभिमानला आडवायचो. हो, अभिमान आहे ना, अभिमानाची नशा नाही चांगली हो, थोरा थोरांची मान खाली. तुम्ही नाही बरं थोरा, तुम्ही म्हणता थोरा. अभिमानाची नशा नाही चांगली हो, थोरा थोरांची मान खाली वाकली. जीवन आहे दुपारची सावली, रावणाने गर्व हा केला, शक्ती असून धुळीस मिळाला. हो, अभिमानाची नशा नाही चांगली. मग सांगा तुम्ही आता, अभिमान कसा जायची? तो अभिमान कसा जाईल? येऊन त्या दगडावर गेला का शिवाय द्यायच्या लोकांना, त्या दगडावर गेला का शिवाय द्यायच्या लोकांना. लोक म्हणायचे काय करावं गेलं त्याला म्हणे तिथं काहीतरी असलं पाहिजे. काय केलं एक दिवशी त्यांनी काय केलं माहिती? त्याच्या गैरहजेरीमध्ये दगड उचलला आणि तिथं पैसे होते, सोनं नाणं, यांनी ते काढून घेतलं. दुसऱ्या दिवशी लागला शिवाय द्यायला. ते म्हणे अरे बरेच दिवस झाले तू शिवाय देतोय, मोगून शिवाय देतोय, कोणाला बोलतो तू रे? तू आता बोल, नाही तुला झोडले मग काय बापाचं समजू नको. तू म्हणे इतके दिवस काही बोलला नाही, पण हाच बोलला म्हणजे मला थांबा पाहावं लागेल. त्याला गुस्तोला दगड पाहिलं तर मुद्दे मलाच नाही, बोलणंच बंद झालं. तसं आपलं मुद्देमाल जे आहे ना, हे इंद्रिय जे आहेत ना, हे इंद्रियाच्या नादी जर ही मुद्देमाल आहे, याचे गमेंट मी येऊ करू, मी तीव करू, हवा जर काढून घेतली ना. म्हणून या ठिकाणी नेमकं काय करायचंय? करू नका काही संत संग, संताशिवाय नाही जो संत संगतीचे काय सांगू सुकून. या दृश्यामुळे आपण काय झालेलं आहे, हे दृश्य आपल्याला सत्य वाटून घेतले. हां, मुर्ग जड कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, मुर्ग जड वत जाईल रया. हरण ज्यांना हरण, तिला सुगंध येतो, तिला जवळ कुठतरी राहायचं. ती पळायला लागली, अशी पळायला लागली, घाम आला, परत ती कस्तुरी ओली झाली, अधिक सुगंध आहे. तिला वाटत जवळ झाला आता असा,
खूप पडायला लागली, पडता पडता पडली तर अशी पडली ना, तिचं लक्ष गेलं ती म्हणे आपल्याजवळच होतं. हां, तसं तुमचं जे कुत्रं होतं ना, ते शेपूट आणि ते तोंडात धरण्याचा प्रयत्न करायचं, असं गलगल फिरायला लागलं, तोंडात सापडत नव्हती ती. हां, ते पडलं झालं, ते शेपूट आपण तोंडात आले, ते म्हणे तीच लोक होतं. तसं आपण बी आहे ना, असं गण हिंडतो ना, देव करत. हां, तुझं आहे तुला हां, पाहिजे. आपल्याजवळच येते, फक्त कसं काय करायचं ते माहीत पाहिजे ना. सांगा तुम्ही, आपले बऱ्याच लोकांचा असा आरोप आहे, मुसलमानांमध्ये एकच देव आहे अल्लाह. आपले साधू संतांनी लय देव करून टाकले. आता इथे एक सांगितलेलं आहे, लक्षात कसं येत नाही, आपल्या कीर्तनकारांनी सुद्धा सांगायला पाहिजे, आपला सुद्धा देव एकच आहे. देवी देवता अनेक आहेत. काय सांगायला पाहिजे, देवी आपला सुद्धा देव एकच आहे ना. हे सर्व थोबाडापासून म्हणतात ना, जय केला बायम्या देवाचा देव. मग देवांचा देव तो दाखवा ना. तुम्ही अजून हेच दाखवतात, यंद्र शेंद्र दैवते पूजती भूती घेते, हेच जवळ दाखवतात. हां, आता तुम्ही तिथे यायला गेलो होतो, बोकड्या मारतात राहतो देवीला. तुम्ही फोन करा त्या दिवशी तुळजापूर तिथंच बोकड्या मारतात राहतो काय. हां, पण हिंदू म्हणतात वरनं सांगतो राक्षसांना मारतात. विचार करा तुम्ही, आता रात्री 12 वाजता हे खाणाऱ्या पिणाऱ्यांच्या मुलांना घडू नये तसं म्हणू नये, पण समजा रात्री गोंडी यायला लागले, लाथा झटकायला लागलं पोरगं. हां, काय म्हणतील आई बाबा, काय म्हणते खाणाऱ्या पिणाऱ्यांची गोंडी यायला लागली, फेस यायला लागलं, लाथा झटकायला लागलं पोरगं 1 वाजता रात्री, काय होईल? आनंद वाटेल का त्यांना? नाही. हां, अरे बाबा एवढं दुःख होईल, एवढं दुःख होईल त्यांना, एवढं दुःख होईल त्यांना. मग सांगा तुम्ही, आता ते जे तुम्ही आता हे मारतात, मुक चित्रप मारतात, तेवढा त्रास होत असेल. जीवावर तर जीव ओळखायला पाहिजे का नको? हां, जीवावरून जीव ओळखायला पाहिजे, पण नाही ना. इथं तुम्ही करतो म्हणून आम्ही करतो आणि मग फसतात. ते दृष्टांत सांगितलं तुम्हाला, ते कावडानं पाहिलं, शायद वर गेला म्हणे, हा लपण खाली गेला, मासा खातो आणि आपण शेणातले किडे खातोय म्हणे. किती मजा म्हणे महाराज लोकांची. महाराज त्यामुळे म्हणले लई गोडधोड शिवाय त्यांना का. मी सुरुवातीला मला डोक्यात होतो, एक महाराज तुझ्यासारखा गोरा कोंबडा दिसायचा आणि दाढी बिडी होती आणि त्याने असे बैष्ट हे केले होते, कटबीट मार आणि सुंदर दिसायचं. मी म्हणतो काय हो तेज म्हणलो, म्हणजे ब्रह्मतेज आहे. मी बाबाला बोललो, मग बोलता म्हणतो बाबा ते ब्रह्मतेज कसं काय येतं माणसाला म्हटलं. म्हणजे ब्रह्मतेज म्हणजे ते महाराज कसं चमकतो म्हणतो. ते म्हणे अरे हरी भगत को 3 गुण, खाणे को मिष्ट अन्न, परक्याकडे खायला भेटतो, चांगलं चुकलं चमकणार नाही का म्हणे तो काही. तसं ते कावड्यालाच वाटलं लई मजा असते, वर जातो पाण्यात बुडी मारतो आणि मासा खातो. याने म्हणे आपण आयुष्यभर काय खाल्लं, शेणाचे किडे खाल्ले, सोडून द्यायचा धंदा म्हणे. त्याने सोडून दिला, वर गेलो लपडं केलं, खाली उडी मारली, तो खाली होता खडक, पाणी वाहत होतं, खडक होता, त्या खडावर चोच झाली दुरी. कसं तरी वर आला तर तिकडनं शेवाळ वाहत येत होती, त्या शेवाळमध्ये मान अटकली, तो लागला क्वाक. जानत नाही बुझत नाही, देखत काम करते हो, अब शेवाळ में ती मुंडी अटकी, अब काय को फडफड करते हो. लोक असे करतात, लई मजा असते म्हणे. गुरु म्हणलं का लई मजा असते. हां, अरे जावे त्याच्या वंश देवाकडे. हां, म्हणून ही अवघड आहे. आणि हे सुद्धा जे ना, तुम्ही ज्यावेळेस माळ घालतात ना, हे पुढचं आम्हाला सांगितलं नाही बाबांनी. माळ घातल्यानंतर मंत्र दिल्यानंतर पुढे या मंत्राने काय होतं हे सांगितलंच नाही. इथं अगोदरच सांगतात. आता काय तुम्ही हे घेतलं ना, मग याचं चिंतन केलं का, मग तर थोडंसं अवस्था होईल, रडू येईल, असं होईल तसं होईल. आणि ते झालं का पुढचं नाही सोपं आहे, म्हणतो त्याचं सोपं आहे. या अगोदरच सांगतात त्याला. हां, अहो माझी मुलगी साताऱ्याला होती सर्विसला बरं का, हजर करायला गेलो मी. वास्तविक हे सांगायलाच नाही पाहिजे, नामाचा अनुभव काय येतो हे सांगायलाच नाही पाहिजे अगोदर तरी. इथं महाराज सांगायला लागले. हां, तर साताऱ्याला मुलगी नोकरी लागली, मी गेलो हजर करायला. पण त्या मुलींनी ओळख काढल्या आणि त्या नगरच्या आहेत ना 5-6 मुली एकत्र आल्या. ती म्हणे पप्पा आम्ही 5-6 मुली इथं खोली, तर तिथं शिंदे म्हणून होता आमच्या ओळखीचा, सातारा पाटणला आमच्या विद्यापीठामध्ये पण स्कीम लावत होतो. मग त्याची ओळख मार्फत खोली करून दिली
त्यामुळे पण त्याच्यामध्ये एक मुलगी लग्न झालेली मुलगी होती, ते बाकी सर्व अनमॅरिड पोरी होते. सांगतो काय त्यासाठी, अगोदर सांगूच नाही, याच्यासाठी सांगतो. मग ती लग्न झाली आणि तिचं मिस्टर पुण्याला होतं. मग ती शनिवारी वगैरे कधीतरी येत असते काय असेल आणि तिला दिवस गेले, त्या मुलीला दिवस गेले किंवा अगोदर दिवस गेले असतील, कारण नोकरी लागायच्या अगोदरच लग्न झालं होतं. मग त्यांच्यामध्ये असं असतं, त्यांना सुट्टी भेटते 6 महिन्याची शिक्षकांना. मग तिला असं वाटलं की जितकं उशिरा आपण रजा टाकू तर आपल्याला बाळाला संगोपनाला सुट्ट्या जास्त भेटतील बुवा. आणि ती कदाचित दिवस चुकले असेल, काय झालं असेल ते एक दिवशी रात्री तिचं पोट दुखायला लागलं. मग सर ती शेजाऱ्याला उठवलं, रिक्षा केली आणि दवाखान्यात नेलं. सर्व मुली गेल्या. आता ती नर्सन काय सांगितलं, एक जण थांबा आणि बाकी बाहेर जा. बरं ते सर अनमॅरिड पोरी, बरं ते नर्सन सांगितलं एक जण थांबा, म्हणून एक मुलगी थांबली, हे बाकी बाहेर. आणि त्या बाळापणाच्या त्या वेदना पाहिल्या ना, त्या मुलीने अजून लग्न केलं नाही. श्रीरामपूरचं, ती मुलगी श्रीरामपूरची, तिचे मामा नगरजवळ भिंगारे तिथले माळी समाजात, अजून लग्न केलं आणि त्या मुलीचा संसार होऊन गेला. काय अडचण आली असेल बरं, ते वेदना पहिले पाहून घेतले, ते पाहिलं ना. मग हे आपलं असंच आहे ना, कोणतं ते पकवायचं नाव असतं, काही तर कार्पेट वापरतात, महाराज बिरडतो आणि लोकांना बिरडतं. अरे तुम्ही कार्पेट वापरता कशाला, स्वयंभू चिंतन होऊ द्या ना. किंवा कीर्तनामध्ये बोलता बोलता का शब्दाचा फटका मारतो ना तरी होते, पण त्याला लई मत हो अशा अवस्था झाल्या तो तुंपलं भांगड्या फुटलेल्या महाराजांच्या कीर्तनामध्ये. बस हे बी ते म्हणतात, ते बी ते म्हणतात. आणि कशामुळे झाले, आणि हा बी रडतो. बरं याला स्वर लगेच कसं सापडतो. तुम्ही एखाद्या मुलाला बुक्का मारा आणि त्याचा भानावर येतो का, त्याला बोलता येतं का. आणि यांना कसं काय स्वर सापडतो, बोललं तर राग येतो, खरं बोलत सगळ्याला राग येतो. मला काय म्हणा, मिलिटरीमध्ये जर तुम्हाला ट्रेनिंग द्यायचे, मग तुम्हाला एक तत्वाचे ट्रेनिंग द्यायचे, ते नामाने होईल ना ती गोष्ट, ती क्रिया नामाने होईल. तुम्ही असा भाव काय करतात. तसं वास्तविक पाहतात क्रिया ही चिंतनानेच व्हायला पाहिजे. ते भाव आहेत हरिपाठामध्ये किंवा ते भाव आहेत, पण खरं बोलणं भाव. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये काही नाही, भीड धरतात. अरे भिडे काय सांगतो, कितीच भीड धरते यांची. जर समजा संप्रदाय जसा तसा जिवंत ठेवायचा असेल, याच्यामध्ये घोटाळे होऊ द्यायचं नसेल. आपल्या देशात ते झालं, स्वातंत्र्य भेटलं हो, आपल्याला हा मार्ग मिळाला हो, पण याच्यामध्ये घोटाळे, स्वातंत्र्य भेटलं पण ज्यांना घालवलं त्यांना ठेवून घेतलं ना, त्यामुळे घोटाळा झाला ना. ज्यांच्यासाठी स्वातंत्र्य भेटलं त्यांना ठेवून घेतलं, मग ज्यांच्यासाठी तुम्ही परमार्थात आले त्यांना ठेवून घ्यायचं, बाहेर काढायला पाहिजे. विकार विचार बाहेर काढायला नको. आणि म्हणून बोलायची पाळी आली. काय म्हणतो लई बोलतात, आम्ही काय आमची कुरुडिले झाले का. ठीक आहे, आमची असेल तसं. बाबाने एकच सांगितलेलं, इथं माझी आई अशी जर ओळख झाली ना, आणि जर तिच्या मिरेला कोणी हात लावला ना, तर जरी समजा तो कसा कमकवत असेल चावून तरी घेईल तो. मग तसं इथं आहे, असं बोलू नये. ते बाबाने बोलावं, ती बाबाला सोबसतो. मग तुझ्या बापाला पोरं झाले, तो काय कुत्री मांजरी झाले का रे बावळाट. हे बापाला तेच ना, नाही ते बापाला म्हणजे बाबाने बोलायचे, ते तुम्ही नाही बोलायचं. तुझ्या बापाला मुलं झाले, मग तुला काय कुत्र मांजरी झाले का रे. आणि तू काय पोर होऊ दिलं रे, तू तुझ्या बापाला व्हायला पाहिजे, तुला कुत्री मांजरी व्हायला पाहिजे. तेच बोला ना मग तसं. काय ते हे बी असेल ना पोटासाठी हो, लोकांना पैसे. अहो मी लई विचार करतो, कीर्तन उभं राहिलो का तिथं आता गुरुपौर्णिमेला ज्यांनी तो कार्यक्रम केला त्यांचं नाव घ्यायचं. मी असं प्लॅन केला होता बरं का, जसं ते कीर्तन करतो घ्यायचं. आणि तिथे गेलं का विसरून जातो. आहे ना, असं का होतं कोणाष्ट, कारण तिथं सांगितलं तसं होणार बी नाही. अनेकाची स्तुती अम्मा ब्रह्मात्या एका पांडुरंगा वाचून. हा काय स्तुती करतात. आणि ती स्तुती का करायला सांगतो मला. पाळलेले पुत्र असतं आणि बारदारी पुत्र असतं. तुम्ही खेड्यागावात राहिलेले बारदारी पुत्र असतं का नाही, तर तुम्ही जेव्हापासून चुकून ते आलंच तोपर्यंत आले. जर आलं जोपर्यंत तुम्ही चुकडं टाकत नाही तोपर्यंत ते असं गोंडा आलं होतं, असं गोंडा आलं होतं, असं गोंडा आलं होतं. मग तुम्हाला किव आली का तुम्ही टाकून देतो तुकडं. पण जर पाळलेला पुत्र असेल ना
तो कोंडा हलवणार नाही, काय नाही. त्याला खात्री आहे, त्याच्या मालकावर त्याचा एवढा विश्वास आहे. ते बारदारे माजर चुटकू, त्याला विश्वास नाही ना त्याला मालकाचीच ओळख नाही, त्याला कोंडा हलवणार नाही, काय करणार तू? हा, आणि पाळलेला कुत्रा. आणि म्हणून मी असं म्हणतो, त्याचं कारण असं आहे, काही वेळा असेल तर गोष्टी का सांगावं लागतात. यांनी लाचेरी पत्करली हो, 2 पसड्यासाठी लाचेरी पत्करली यांनी. आणि त्याचं कारण आहे, त्याचं कारण खरंच जातीवंत असतात ना, ती भाषा फक्त त्यांनाच कळणार आहे. पूर्वी मी लहानपणी पाहिलेली कोंबडी खूड बसवायची, आणि ती मी लहान असल्यामुळे ते कोंबडी अंडे मोजायचो मी. तर ती 21 अंडे होती, पण त्याच्यामध्ये काही अंडे मोठे होते, मोठे. पण मला काही माहिती नाही, मी फक्त मोजायचो. ती ज्यावेळी ती कोंबडी फुटले, काही गंदे निघाले असते, काही चांगले निघाले. त्याच्यामध्ये बदकाचे 2 होते, जे मोठे अंडे होते ते कशाचे होते? बदकाचे होते ते, आणि बाकी कोंबडीचे. आणि ती ज्यावेळी कोंबडी चालायची ना, बाबा बाबा, सैन्य पाठीमागे, मुर्गी जणे, बच्चे घणे, आगे पिछे थाट, 10 उठाय बिलीने 18 उठाय घार, कोंबडी मोकळीच्या मोकळी. पण ती चालायला गेलं ना, तर ती कोंबडीला माहीत होतं या पिलांना भीती कोणापासून आहे? कावळा, मांजर, घार. आणि ती कोंबडीला जर ती दिसली, मांजर दिसली, घार दिसली, कावळा दिसला, तर ती कुर्र करायची. काय करायची? कुर्र करायची. कुर्र केले का ती पिलं येतात पका खाली. पण 2 मात्र बाहेर राहायचे. ती भाषा त्यांना कळली नाही. संत ती भाषा कळायला पाहिजे अगोदर. हे अंगाला लावून घेतात, मला असं बोलले, मला असं बोलले. अरे बाबा, म्हाताऱ्याला तो पण काळ सोकायचे, हिदी इंग्लिश घे नाही करता नाही. घोटाळे होऊ नये संप्रदायामध्ये. जसं आहे तशीच चाला पाहिजे परंपरा. आपली परंपरा मात्र जशी आहे तशी. फक्त एवढी चूक मला जाणवली. अनुग्रह हे वैखरी वाणीने मध्यमवाणीने व्हायला पाहिजे, आणि सर्वसुज्ञ आहे ती चूक दुरुस्त करतील असं मला वाटतं. आणि नाही केली तर कोणाचं काय वेळ गेलं, ज्याचं त्याचं अनहित्याने केलं. म्हणून इथं चला, पुंडलिका मला झुकता येतं पण सोडता येत नाही. पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्रीमद सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद भगवान की जय. बिलाले भगवान की जय. हरिभाऊचा फोन येतोय, पण बंद केला.